तर पुरी भाजी हे सगळ्यांनाच आवडते, पण पुऱ्या ह्या काही वेळानंतर सॉफ्ट पडून जातात, खुसखुशीत राहत नाही, तेल पकडून राहतात. तर ते राहू नये म्हणून काय करायचं, तर मी या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर आज आपण बनवलेला आहे इथे बेसन पुरी आणि ह्या खूप चटपटीत अशा पुऱ्या लागतात. आणि त्यासोबत जी भाजी बनवलेली आहे बटाट्याची, ती आपण कांदा आणि लसूण न टाकता पण खूप टेस्टी अशी भाजी बनवलेली आहे. तर चला मग सुरू करूया. मी सविता स्मार्ट रेसिपी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत क्रिस्पी अशी बेसन पुऱ्या आणि बटाट्याची भाजी. चला सुरू करूया आपल्या रेसिपीला. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे बेसन. तर इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी 1 चम्मच चिली पावडर टाकून घेतलेला आहे, अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, त्यानंतर 1 चम्मचच्या जवळपास मीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच ओवा हातावर त्याला छान असं क्रश करून घेत आहे आणि तो असं छान यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घ्यायचं आहे आणि हवं तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता पण टाकू शकता. आणि आता 1 ग्लास पाणी टाकून याचं असं छान पातळसर असं घोळ तयार करून घ्यायचं आहे. कारण आपण बेसन जेव्हा आपण शिजवायचं आहे याला, तर त्यामध्ये गुठळ्या राहू नये म्हणून ही प्रोसेस करून घ्यायची आहे, त्यामुळे खूप काम सोपं होते. आणि आता इथे बघू शकता आपण छान असं बेसन मिक्स झालेलं आहे, त्याचा घोळ तयार झालेला आहे. तर आता कढईमध्ये मी 1 चम्मच तेल टाकून घेत आहे, खूप तेल नाही टाकायचं आहे. आणि थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये आपण हा जो सारण तयार केलेला आहे बेसनचा, तो यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला हा बेसन सुरुवातीला छान असं शिजवून घ्यायचं, जसं आपण पाठवडी वगैरे करतो त्याप्रमाणे असं शिजवून घ्यायचं आहे. आणि आता याला शिजवत असताना स्लो गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे आणि सतत फिरवत राहायचं आहे. तर आपण जर लगेच मोठी गॅस असेल किंवा याला ढवळत नसलं तर तो गुठळ्या तयार होणार, म्हणून याला सतत फिरवत राहायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपला बेसन छान असं घट्टसर झालेला आहे. तर आता आपण गॅस ऑफ करून घ्यायची आहे आणि याला आता थंड करून घेत आहे. थंड झाल्याच्या नंतर खूप थंड करून नाही घ्यायचं आहे, म्हणजे आपण हाताने हात लावू शकतो इतकं याला थंड करून घ्यायचं. आणि त्यामध्ये मी आता अर्धा पाऊण वाटीच्या जवळपास मी इथे रवा घेतलेला आहे, बारीक रवा. आणि त्यानंतर 1 वाटीच्या जवळपास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर रव्यामुळे काय होते, आपली जी पुरी आहे ही खूप वेळापर्यंत क्रिस्पी राहते आणि खुसखुशीत राहते, ती सॉफ्ट होत नाही. आणि बेसन असल्यामुळे काय होते, तेल पीत नाही, म्हणजे आपल्या पुऱ्या ह्या तेलकट होत नाही. तर ही ट्रिक आहे, तुम्ही वापरून बघाल. आणि रव्यामुळे छान अशी ती क्रंची खुसखुशीत होते. तर आधी ना पाणी टाकायच्या आधी त्याला आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे या बेसनमध्ये, आपल्याला रवा आणि गव्हाच्या पिठाला म्हणजेच आट्याला. आणि रवा हा आपला बेसन हा एकदम थंड झालेला नाही आहे, थोडासा कोमटच आहे, त्यामुळे आपण जो रवा टाकला तो पण यामध्ये तो ॲडजस्ट होऊन जातो. तर आता मी यामध्ये थोडं पाणी टाकून आपण याचा घट्टसर असा डो तयार करून घ्यायचा आहे. आणि खूप पाणी नाही टाकायचं, यामध्ये आवश्यक तेवढंच पाणी घ्यायचं आहे, कारण बेसन आपण आधी शिजवलेलं असल्यामुळे पाणी खूप कमी लागतो याला. तर मी आता याला छान असं मळून घेते आणि याचा घट्टसर असा डो तयार करून घेते. जर पुऱ्यांसाठी डो तयार करायचा असेल कणकीचा, तर तो छान असा घट्टसर ठेवायचा, त्यामुळे पण पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि तेलकट होत नाही. जर तुम्ही पोळीसारखं त्याला सॉफ्ट केलं तर तो तेल पिऊन घेतात पुऱ्या, त्यामुळे याकडे लक्ष द्यायचं. तर इथे आता तुम्ही बघू शकता आपला डो आता छान असा खूप सॉफ्ट नाही आणि खूप हार्ड पण नाही, आणि असा छान घट्टसर असा डो तयार झालेला आहे. तर मी आता याला वरून तेल लावून घेते आणि थोडंसं याला 5 मिनिटं रेस्ट व्हायला ठेवून देते. आणि हा डो रेस्ट होतपर्यंत आपण आता जी बटाट्याची कांदा लसूण विरहित भाजी बनवायची आहे ती बनवून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये 1 चम्मच फक्त मी तेल टाकून घेत आहे. आणि आता तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण जिरा टाकायचा आहे, अर्धा चम्मच जिरा. त्यानंतर यामध्ये मी 3 बटाटे छान बॉईल करून घेतलेले आहे आणि ते हाताने स्मॅश करून टाकत आहे.
कारण ही भाजी अशी थोडे बटाट्याचे चंक्स असले तरच छान वाटते. तर मी त्यामध्ये बटाटे स्मॅश करून टाकलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच धना पावडर आणि अर्धा चमच गोळा मसाला घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. आणि यामध्ये आपण अजून याला हेल्दी आणि टेस्टी बनवण्यासाठी मी ते 1 वाटी पालक त्याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि ती पालक आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 चमच चिली पावडर टाकलेला आहे, अर्धा चमच हळद टाकलेली आहे आणि 1 चमचपेक्षा कमी मी इथे मीठ ॲड केलेलं आहे, म्हणजे तुम्ही स्वादानुसार टाकू शकता. आणि याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर आपण याला 5 मिनिटं फक्त याच्यावर झाकण लावून शिजवायचं आहे, कारण बटाटा तर शिजलेलाच आहे, फक्त आपल्याला मसाले आणि पालकला शिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण कांदा, लसूण किंवा खूप तेल नाही टाकलेलं आहे. तर तरी पण ही भाजी खूप टेस्टी आणि अशी हेल्दी अशी बनलेली आहे. वरून तुम्ही कोथिंबीर टाकून आपली इथे भाजी तयार आहे. त्यानंतर आता आपला डो पण आता तयार झालेला आहे. तर आता आपण याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर मी आता इथे आधी एक मोठी पोळी लाटून घेते आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते. तुम्ही हवं तर छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्या एक एक पुऱ्या पण लाटू शकता किंवा या पद्धतीच्या करू शकता. आणि ह्या पुऱ्या एकदम पातळ नाही करायच्या, थोड्या जाडसरच ठेवायच्या आहे, त्यामुळे पण त्या छान फुलतात आणि फुलल्यानंतरही त्या छान क्रिस्पी राहतात. तर या पद्धतीच्या आपण पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे आता आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता मी एक सार पण काढलेला आहे, तो तर मुलांना खायला छान आवडतो अजून. तर त्यानंतर आता इथे मी तळून घेत आहे. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि पुऱ्या तळताना खूप तेल कडक पण नकोय आणि खूप थंड पण नकोय. तर मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता छान फुगलेल्या पण आहेत आणि मिडियम गॅसवर ठेवल्यामुळे ते छान क्रिस्पी होतात. तर या पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता छान अशी क्रिस्पी क्रिस्पी अशी पुरी आहे. आणि मी आता हे टिफिन करता थोडेसे तळून घेतलेले आहे आणि मी टिफिन पॅक करून घेतलेला आहे. तर सोबतच मी बटाट्याची जी आपण सुकी भाजी बनवलेली आहे ती पण ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण टिफिन करिता ही रेसिपी केलेली आहे. तर आहे ना झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी. तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडल्या असल्यास व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.